श्रावण स्पेशल थाळी सिरीज पार्ट 2 मध्ये स्वागत आहे। आणि यार एवढ्या थाळ्यांच्या जागा आहेत पुण्या मुंबईमध्ये, तर मी म्हटलं कशी निवडायची जागा, कुठली शूट करायची। साधं काम केलं, गुगल वरती जाऊन गुगल केलं टॉप रेटेड थाळी नियर मी म्हणजे बाणेर वाकड, आणि मिळाली आपल्याला 4.8 रेटेड रजवाडी गौरव थाळी। तर कशी आहे, चलो लेट्स फाइंड आउट। तर मंडळी, ॲड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे, आणि एक गोष्ट खूप चांगली आहे की या हॉटेलच्या बाहेर पार्किंग स्पेस आहे, त्याच्यामुळे मिनिमम 10 ते 12 गाड्या तरी इथे पार्क होऊ शकतात। सो तुम्ही तुमचं प्रायव्हेट व्हेकल आणू शकता आणि ट्रॅफिकची तयारी ठेवा, बिकॉज वाकडचा हा एरिया नेहमीच क्राऊडेड असतो। नमस्कार मंडळी, श्रावण सिरीजमध्ये परत एकदा स्वागत आहे, भाग दुसरा। आणि आज मी विचार केला की ज्या जागा आपल्याला ऑलरेडी माहिती आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं दाखवूया, म्हणून खूप रिसर्च केल्यानंतर गुगलवरती एक प्युअर व्हेज थाळी 4.8 रेटिंगची, म्हणजे 8000 पेक्षा जास्ती लोकांनी 4.8 रेटिंग दिलेल्या थाळीला कव्हर करायचं ठरवलंय, आणि ही आहे रजवाडी गौरव ही थाळी। सो बेसिकली मला असं पण वाटतं की श्रावण महिन्यात ना आपण व्हेज तर खातोच, पण आपण शक्यतो जागा त्या प्रेफर करतो जिथे फक्त व्हेज मिळतं, सो दॅट जरा निर्धास्तपणे आपण तिथे जेवू शकतो। सो मिक्स व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही मिळणाऱ्या ठिकाणी मी जात नाही आहे। सो आजची ही थाळी बघूया, का एवढी खास आहे, का लोकांना एवढी आवडते, का एवढे पॉझिटिव्ह कॉमेंट्स आणि का 4.8 रेटिंग। पण त्याच्या आधी इथल्या मालकांना भेटूया, जागा दाखवते आणि मग थाळी। बाय द वे अपिअरन्स तर मी तुम्हाला सांगीन, वाकडमध्ये इट्स क्रेझी, इट्स लाईक खूप सुंदर अपिअरन्स आहे। ॲक्च्युली राजवाडा असा वाटतो, आणि रजवाडी गौरव म्हणजे राजस्थानचा गौरव असा ह्याचा अर्थ होतो। सो लेट्स गो इनसाइड। रजवाड़ी गौरव को लास्ट 2.5 ईयर हो गए ओपन करके, और हमारे यहाँ पे स्पेशली फॉर एक ट्रेडिशनल थाली रहती है जिसमें मतलब राजस्थानी, गुजराती और महाराष्ट्रन अलग अलग डिशेज़ होती है। संकष्टी के दिन हम स्पेशली उखड़ा मोदक रखते हैं, कभी पूरन पोली रखते हैं, और सैटरडे संडे हमारा थाली का मेन्यू स्पेशल होता है जिसमें हम कॉम्प्लीमेंट्री दाल बाटी और एक कोई भी स्टार्टर लाइक पनीर चिली मंचूरियन वो हम कॉम्प्लीमेंट्री देते हैं। और 30 डेज 30 मेन्यूज़ रहते हैं हमारे यहाँ पे, हर दिन डिफरेंट टाइप की स्वीट्स वेजिटेबल्स हम यहाँ रखते हैं। साथ ही प्योर वेज रेस्टोरेंट है हमारा, तो हम यहाँ पे जो हमारा आला काटे भी है, और आला काटे में हम टोटली जैन लाइक नो ऑनियन नो गार्लिक वाला भी खाना हम सर्व कर। श्रावण महीने के अंदर आप अगर नो ऑनियन नो गार्लिक फूड भी हम उनके लिए रखेंगे, और थाली के अंदर भी हम रखेंगे। आणि इथे आपली लवली सबस्क्रायबर फॅमिली मधली एक क्यूट फॅमिली भेटली आपल्याला। खूप छान बनवतो तुम्ही, डिटेल एक्सप्लेन करता तुम्ही, रिव्ह्यू खरोखर चांगला देता। थाळीला सुरुवात करूया। सर्वात आधी आलेला आहे एक वेलकम ड्रिंक, एकदम चटपटीत। सो आजची थाळी एकदम चटपटीत असणार आहे का? जलजीरा पोषण दिलेला आहे, एकदम पाचक। ते आलेला आहे ताक, पण भिंडी, छोले, आलू की सब्जी, पनीर का, दाल फ्राई, गुजराती कड़ी, गुजराती दाल, दही वड़ा, फ्रूट बासुंदी। आणि आता जी गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळत नाही ती म्हणजे दाल बाटी चोरमा। सो आता आलेले आहे बाटी, त्याच्यावरती येणार आहे डाळ, तूप आलेलं आहे। तर ही जी बाटी असते ना ती पण तुपातच तळलेली असते, त्याच्यामुळे अतिशय पौष्टिक अशी ही डिश आता आपण सुरुवात करणार आहोत, जिच्यापासून नेहमीप्रमाणे आलेला आहे रोटला म्हणजे आपली भाकरी, आणि त्याचबरोबर पुरी आणि फुलका, आणि हा आहे एक शिरा, तो म्हणजे कोकोनट शिरा पण आलाय। सर्वात आधी मी सुरुवात करणार आहे माझा आवडता पदार्थ, ते म्हणजे दही वडा। थोडंसं नमकीन दही पण असायला पाहिजे मिक्समध्ये, सो ते आहे इथे। वड्याचं पाणी काढलेलं नाही आहे पूर्णपणे, पण दाल बाटी चोरमा हे हायलाईट आहे, बिकॉज आपण घरी सहजासहजी बनवत नाही। सो खूप लोक जेव्हा थाळी खायला येतात, दाल बाटी चोरमा असेल तर जरा ती ताव मारतात। ग्रीनिश डाळ दिसतीये, कारण की त्याच्यात अख्खे मूग पण दिसतं मला। वरणाला पण तुपाची फोडणी आहे, आणि त्याची बाटी असते ती तर तुपात तळलेली असते, आणि वरनं तूप घातलं। सो कॅन यू इमॅजिन द तूप बस्ट इन माय माउथ। जयपूरमध्ये जेवढं मी खाल्लं त्याच्यापेक्षा ही डेफिनेटली खूप टेस्टी होती। याला विचार करताना असं वाटतं की सगळं तूप तूप असतं आणि नुसतं वरण असतं तर खूप गोड लागतं, राईट? पण याच्यामध्ये ना थोडीशी मिरची पण आहे बारीक बारीक, सो छान चव येते, तिखट छान झणझणीत तोंडाला। मग लहानपणी मला तर म्हणायची, जेव्हा मी थाळी खायला जायचो ना तेव्हा मी पहिलं खायची रोटला आणि तूप घालून, मला खूप आवडतं। खमण ढोकळा आहे, थोडासा वेगळा आहे, स्पॉन्जी पण नाही आहे, आणि हा आहे समोसा छोटूसा,
दिस इज पंजाबी समोसा, व्हेरी फ्रेश, मजेदार आहे. इथे चटणी पण दिली आहे. ओव्हरऑल मला बघता असं वाटतं इंडियन थाळी, बेसिकली राजस्थानी थाळी, तर सगळ्या गोष्टी कवर्ड आहेत. असं वेगळं फर्स्ट टाइम दिसणारं मला काही वाटलेलं नाही आहे. आय थिंक जास्ती लोक ही जागा प्रेफर करतात फॉर दी ऑम्बियन्स, बिकॉज खरंच वाईब खूप छान आहे. मी आता मॉमला पण म्हणत होते की मम्मा वाईब खूप छान आहे ना, असं वाटतं की गप्पा मारूया, वातावरण, लाइटिंग. एक गुड आहे की व्हेज मंचुरियन का दिलंय, तर मग नंतर मला क्लिक झालं ॲक्च्युली इथे अला कार्ट पण आहे ना, सो इथे पंजाबी आणि चायनीज पण आहे. सो आय थिंक इट डिपेंड्स की किचनमध्ये एनिवे ह्या सगळ्या गोष्टी बनतात, त्याच्यामुळे ते काय करतात की एखादा स्टार्टर पंजाबी किंवा चायनीज पण इन्क्लूड करतात. आय एम नॉट अ मंचुरियन फॅन, दाखवायचं म्हणून मी ट्राय करते, मला नाही आवडत. त्यातून ड्राय मंचुरियन तर मला नाही आवडत, पण तुम्हाला हे थाळीमध्ये मिळेल. यार ही सिरीज कशी वाटते तुम्हाला? आता श्रावण सिरीज एक सिरीज तर झाली, त्याचा खूप छान प्रतिसाद मिळाला. इनफॅक्ट करण आता म्हणतोय कधी करणार होत आपण परत शूट. श्रावण सिरीज मला असं वाटलेलंच की ह्यावेळेस मी जरूर करणार आहे. भाज्या ट्राय करूया. कसं आहे ना, श्रावणानंतर आपले लगेच गणपती पण येत आहेत, तर तेव्हा पण आपल्याला वेज जागा पाहिजेतच असतील. पहिली आहे भेंडी. भेंडी फ्राय तर मला कशी आवडते, एकदम साधी आहे, एनो आलं लसूण. तर मी येते छोले, पिंडी छोले का स्वाद, परत सिंपल छोले आहे. ही आहे बटाट्याची रस्सा भाजी. ते असे दरदरे शेंगदाणे दिसतील. स्पाइस लेवल यांची अजिबात नाही आहे. राजस्थानी फूड बेसिकली जरा स्पायसी असतं, गुजराती जास्ती स्वीट असतं, पण ही थाळी ना जास्ती स्पायसी नाही आहे. तर हे आहे पनीर, ती पण एकदम टोमॅटो बेस्ड ग्रेव्ही आहे. सो बासुंदी पुरी हे माझ्या आजीचं कॉम्बिनेशन आज मी खूप दिवसांनंतर ट्राय करणार आहे. ड्रायफ्रूट बासुंदी एकदम थिक आहे, ग्रेट खिसून टाकलेले पिस्ता आणि बदाम आहे. चारोळे पण आहे, मी चिरोटे म्हणत होते. ये मुझे सबसे बढ़िया लगा. सो दाल फ्रायसाठी आपल्याला बोलवावा लागणार आहे राईस, उबदार खिचडी आणि त्याच्यावरती गरमागरम भात. सो हे जे गुजराती वरण आहे, भातावरती घेते. गुजराती म्हणल्या ती गोड, सो छान गोड आंबट असं वरण आहे. एरवी आपल्याला थाळ्यांमध्ये कसं उसळी वगैरे असायच्या, पण त्या जरा महाराष्ट्रीयन पद्धत झाली जास्ती. पण जेव्हा तुम्ही आजकाल बहुधा बघता की थाळ्यांमध्ये ना पनीर हे असतं, बटाट्याची रस्सा भाजी एक असतेच आणि भेंडी किंवा फ्लावरची अशी सुकी भाजी ही असते, जास्ती करून भेंडी. सो आता ह्या सिरीजमध्ये आपल्याला ॲक्च्युली कळेल की सामान्य एका थाळीमध्ये काय काय असतं. सो लेट्स सी. आणि सिरीज कशी वाटते हे पण मला कॉमेंट करून कळवा. मुगाची खिचडी तर तुपावर नुसती गिळायची आहे, अगदी घरगुती, अगदी म्हणजे अगदी घरगुती. कुछ मीठा हो जाए मध्ये आहे एक शिरा, हा आहे कोकोनट शिरा. एकदम असा पायनॅपल शिऱ्याचा रंग दिसतोय. करंजीचं सारण, मोदकाचं पण नाही, करंजीच्या सारणात जरा ओल्या नारळाचे करंजीचं सारण असतं ना, सेम तसं आहे. हे खोबरं दरदरीत असतं नारळ ना, हा जरा एकदम पातळ आहे, डेझिकेटेड कोकोनट सारखा. चला मज्जा आली यार ओव्हरऑल थाळीला. बट हे रेटिंग जे काय आहे हे फॅमिलीज जास्ती करून देतात, बिकॉज थाळी तर सर्वसामान्य थाळीसारखीच आहे, बट ऑम्बियन्स अँड वाईब इज रिअली गुड. लोकेशन खूप छान आहे. सो बिझनेस इज डुईंग व्हेरी वेल. ब्लॉग तुम्हाला व्हेरी वेल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. श्रावण सिरीज, प्युअर व्हेज प्लेसेस, थाळी प्लेसेस कशी वाटते कॉमेंट करून आत्ताच्या आत्ता कळवा. बाय. बाकी लव यू गाईज. लाईक ऑलवेज.